पंचांनी आपला निर्णय कळवायचा नो बॉल. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. नो बॉल म्हणजेच फ्री हिट. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजेच गीत आता स्ट्राईकवर असेल. फ्री हिट आहे. फ्री हिटची संधी प्राप्त करतायत का ते म्हणजे सूरज आपल्या संघासाठी 3-11 संघासाठी. आयशुलियन संघासाठी पाहूया. उदयदा फ्री हिटचा बॉल असेल आणि सुरेख फटका ऑफ साईडला टोलून काढलाय. चेंडू हवेत आहे. नैसर्गिक थोडा अडथळा. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धावाचा प्रयत्न असेल पण इथे 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. 3 धावा इझिली प्राप्त केल्या आहेत ते म्हणजे फलंदाज. खूप सुरेख असा फायदा घेतला फ्री हिटचा. 3 धावा आल्यात. अजून एक सुरेख फटका. चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आहे आणि फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे तेजा बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज त्याची जागा घेईल. फलंदाज 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू आणि 12 धावाचं समीकरण आहे. आतापर्यंत 50-50 असा स्कोर आहे. 3 चेंडू आणि 12 धावा. दुसरा षटक आहे. हॅट्रिकची संधी आहे. जर हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल ते म्हणजे उदयला. पाहूया फलंदाज. अजून एक सुरेख फटका कार्पेटला. शफल चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव पूर्ण होते. एक धावाने समाधान मानावं लागेल आणि स्ट्राईक एंडला येतील ते म्हणजे फलंदाज. फलंदाज सूरज. 2 चेंडूला 2 विकेट जर घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक ते म्हणजे उदयला. पाहूया पुढील 2 चेंडू. आणि झेलची शक्यता होती. तो चेंडू कार्पेटला शफलून चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली. सिद्धूचा तेवढा चांगला असा थ्रो आलाय. एक धावाने समाधान मानावं लागेल आणि टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 15 धावा. 2 षटकांचा समतीने टीमचा स्कोर होतो म्हणजे 15. आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी ती म्हणजे आयशुलियन संघाकडून 12 चेंडू 15 धावाची फलंदाजी केली. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अभिनव प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले. तर गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे प्रशांत. प्रशांत येतोय गोलंदाजीसाठी. त्याला फेस करेल तो म्हणजे सूरज. संगीत. संगीत येतो गोलंदाजी. डायरेक्ट मोर द विकेटचा मारा करेल तो म्हणजे एम सेंड करून आणि सुरेख असा फटका. चेंडू हवेत आहे आणि थोडीशी मिस टायमिंग आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक धाव पूर्ण केली. दुसरा प्रयत्न असेल. इथे धाव होत आहेत ते म्हणजे फलंदाज सूरज बॅक टू द पवेलियन. मोठा झटका आपल्या संघासाठी.
तर स्ट्राईक एंडला जातो म्हणजे अवी बलाढ्य असा फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. अजून एक सुरेख चेंडू, तो म्हणजे संगीत कडून एक धाव पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि एक धावाने प्रयत्न एक धावाने समाधान मानावं लागेल. तर अवी आलेला मगाशी आपल्या संघासाठी खूप फटकेबाजीचा फलंदाज पाहू शकतो. धावचीत होतोय आणि तंबूत परतावं लागतं तो म्हणजे फलंदाज अवीला. ऑस्ट्रेलियन टोपी परत ते तंबूत आणि त्याची जागा घ्यायला येतात ते म्हणजे नितीनदा. 3 चेंडू. 3 चेंडू आणि 17 धावाचं समीकरण आहे. पाहूया पुढील चेंडू. सुरेख चेंडू आपण पाहू शकता. चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आहे. उदयदार चुकत नाहीये. अजून एक फलंदाज बाद, तो म्हणजे सूरज. बॅक टू द पॉइंट. तर एक पारितोषिक लावलेला, तो म्हणजे संगीतसाठी. विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक त्याला प्राप्त होतं या विकेटसाठी. 200 रुपये. खूप खूप अभिनंदन तुझं संगीत. चार चेंडूने 17 धावा. आता नवीन फलंदाज होतो तो म्हणजे विक्की. विक्कीने फटका मारलाय. हवेत आहे. झेलची शक्यता आहे. विक्की बॅक टू द पवेलियन. अजून एक मोठा झटका. सेलिब्रेशन मध्ये कळत आहे की विक्की धक्कादायक बॅट्समन होता त्यांच्या श्रीलंकन संघासाठी, पण तो तंबूमध्ये परततोय आणि एक मोठा झटका, तो म्हणजे आयुष्यलन संघासाठी. सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत, ती म्हणजे श्रीलंकन संघाच्या गोलंदाजाने. संगीत काय कमबॅक केलं आपल्या संघासाठी. एक संगीतमय कमबॅक, तो म्हणजे आपल्या संघासाठी. त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त केलंय मगाच्या विकेटसाठी. अजून एक विकेट त्यांनी घेतले, ते म्हणजे विक्कीची. मोठा झटका. त्याचं सेलिब्रेशन, टीमचं सेलिब्रेशन कळवतं की किती मोठा धक्का. आणि हॅट्रिक बॉल असेल तो म्हणजे संगीतसाठी. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये पारितोषिक संगीतसाठी. 200 रुपये आधीच लागू आहे. संदीप दादाकडून 500 रुपयाचं पारितोषिक संगीतसाठी. जर हा चेंडू हॅट्रिक बॉल आहे आणि चेंडू, काय चेंडू होता. हॅट्रिकचा चान्स होता. वाह, काय सुरेख गोलंदाजी आहे. काय गोलंदाजी केली तो म्हणजे संगीतने. फलंदाज बाद. 3 षटकाच्या समाधान टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 17 धावा. 17. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 17 धावा. तर सुनील, गोलंदाज सुनील येतोय. मगाचा मॅन ऑफ द मॅच, मॅच पलटणारा गोलंदाज, तो म्हणजे सुनील. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी सुनील. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक. राईट मोर द विकेटचा मारा करेल एम सेंड कडून. एक आव्हांतर धाव चेंडू आपण पाहू शकता. व्हाईट बॉल.
पंचांनी व्हाईट बॉल नाहीये. व्हाईट बॉल नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते. वाह! काय सुरेख गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू आणि 2 विकेट. 2 चेंडू, 2 सुरेख चेंडू आपण पाहू शकता. काय गोलंदाजी करतोय. काय मॅन ऑफ द मॅच सारखी मगाशी मॅन ऑफ द मॅच पटकावलेली आपल्या संघासाठी तो म्हणजे सुनील गोलंदाज. तशीच गोलंदाजी आता पुन्हा करतोय आपल्या संघासाठी. 2 चेंडूंनी धाव टाकली आहेत. पाहूया पुढील 2 चेंडू काय करतोय सुनील आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज येतो म्हणजे नितीन. कॉमेंट्री बॉक्सच्या पाठी जरा कमिटीने कमिटीने जरा सहकार्य करायचं. कोणाला खेळू देऊ नका. अडथळा येतोय. अजून एक सुरेख चेंडू फुलटॉस बॉल आहे. चेंडू हवेत आहे. तर एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल 2 धावाने समाधान मानावं लागेल. सर्वांनी जरा कमिटीने जरा नोंद घ्यायची की कोणालाही खेळू देऊ नका ग्राउंडच्या बाहेर. थोडासा अडथळा येतोय खेळामध्ये. पाहूया पुढील चेंडू सुनीलचा. अजून एक सुरेख चेंडू आणि पंचांचे हात पसरलेत म्हणजेच व्हाईट बॉल. उभांतर धाव. अजून एक सुरेख चेंडू. वाह! काय गोलंदाजी करतोय सुनील आपल्या संघासाठी. अजून एक सुरेख चेंडू आपण पाहिला आहे. चेंडू हवेत आहे. झेलची चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि अजून एक अवांतर धाव म्हणू शकता कारण रनआउटची संधी होती. 2 धावा त्यांनी इझिली पूर्ण केली आहेत. तर टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 23 धावा. 23 धावा त्या चौथ्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे तो म्हणजे 23 ते म्हणजे आयुष संघाचा. एक चांगला डिफेंडेबल स्कोर आपण म्हणू शकता 23 धावा. तर 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. इलेव्हन संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर राजवीर इलेव्हन संघाचे कॅप्टन इवार्थ हिरोज चे कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन हे नाणेफेकीसाठी यायचं.
आवाज. यो. रेवर फिरोज आणि राजवीर 11 नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. निर्णय द्यायचा आहे. रेवर फिरोज राजवीर 11 कोण आहे टॉसविन. टॉसविन कोण आहे. रेवर फिरोज टॉसविन आहे. तर रिव्हर हिरो संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर पुढील येणारा सामना तो म्हणजे रिवार्थ हिरोज वर्सेस राजवीर 11 संघ. सामन्याला सुरुवात करायची लगेचच. आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे मैदानावर, तो म्हणजे सिद्धू आणि उदयदा. पाहूया. सिद्धू आणि उदय पलाड्याचे फलंदाज आपल्या संघासाठी. ओपनिंग जोडी ती म्हणजे आयशिलेवन संघ. आयशिलेवन संघासाठी स्ट्राईक एंडला असेल तर म्हणजे उदय आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे सिद्धू. सामन्याला लवकरच सुरुवात करायची. वेळेचं 24 बॉल 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. थोडासा अटीतटीचा असा सामना. गोलंदाजीची ताकद दोन्ही संघांकडे. पलाड्य असे संघ पण पाहू शकता. स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे उदयदा आणि नॉन स्ट्राईक एंडला सिद्धू. तर सामन्याला लवकरच सुरुवात करायची. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. पंचांनीची नोंद घ्यायची लवकरच. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. दोन्ही प्रशांत. गोलंदाज प्रशांत सज्ज होत आहेत. प्रशांत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो म्हणजे गोलंदाज प्रशांत. पाहूया. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. उदय ऑन स्ट्राईक. आतापर्यंत खूप सुरेख अशी खेळी आतापर्यंत खेळली ती म्हणजे श्रीलंकन संघाने. सामना आपण पाहिला असेल तर सुरेख असा चेस केलेला. तसंच चेसिंग पुन्हा एकदा पाहू शकता. का प्राप्त करतायत का तो म्हणजे श्रीलंकन संघ. सुरेख फटका आणि एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल. दुसरी धाव. सुरेख अशी क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण श्रीलंकन संघाकडून. प्रशांत. प्रशांत टू सिद्धू. सिद्धू टू प्रशांत. राटमोर्द विकेटचा मारा करेल तो म्हणजे एमसेंड करून. सिद्धू त्याला फेस करेल. पहिला चेंडू चेंडू हवे येते. नैसर्गिक अडथळा आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावाचा प्रयत्न आहे. दुसरी धाव सुद्धा इझिली कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. विकेट्स म्हणावं लागेल. चोरटी धाव. त्यांनी दाखवून दिलंय ओपनिंग जोडीने की आम्ही हा सामना सोडणार नाहीये. कारण 24 चेंडू 24 धावाची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या ते म्हणजे गोलंदाज प्रशांत नाही. पाहूया पुढील चेंडू. सिद्धू ऑन स्ट्राईक. सुरेख फटका. थोडासा मिस टायमिंग होतोय. कॅच आहे. जेलची शक्यता आहे. फलंदाज बाद. सिद्धू बॅक टू द पवेलियन. मोठा झटका सिद्धूच्या. मोठा झटका बसतोय तो म्हणजे श्रीलंकन संघाला. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत प्रशांतची.
तर आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी येते म्हणजे गोलंदाज प्रशांतकडून तेवढाच कमबॅक केला आहे. खूप सुरेख फटकेबाजी करत होते उदयदा. पण सिद्धूला त्यांनी तंबूत परतवलंय आणि फलंदाज व्हाईट बॉल. अवांतर धाव. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. एकदा दिले डिसिजन चेंज नाही करायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. येस. फक्त रनआउटचाच फक्त रिव्ह्यू असेल. पंचांनी पण याची नोंद घ्यायची आहे थोडीशी. कमिटीचे पंच धनाजी मोडक, प्रथमेश मोडक, छोटा पॉकेट बडा धमाका सज्ज आहेत. तडाख्याचं असं ऊन आहे. डिसिजन फक्त रनआउटसाठी असेल. व्हाईट बॉल अवांतर धाव म्हणू शकता. एक सुरेख चेंडू आपण पाहू शकता. बॅटीची कडा लागते. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावाने समाधान मानावं लागेल. 4 चेंडू आणि 5 धावाचं समीकरण आहे. 4 चेंडू 5 धावा. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा तडाख्याचा फलंदाज तो म्हणजे उदय. 4 चेंडू आणि 5 धावा. अजून एक सुरेख चेंडू. सुरेख फटका खेळायचा प्रयत्न होता. थोडासा मिसमॅच होतोय आणि निर्धाव चेंडू आपण पाहू शकता. 5 चेंडू 5 धावा. खूप सुरेख असे कमबॅक तो म्हणजे गोलंदाज प्रशांत कडून. 5 चेंडू आणि 5 धावा. अजून एक सुरेख चेंडू. चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आहे आणि झेल इथे ड्रॉप होतीये. 2 धावा इथे मिळवतायत तो म्हणजे फलंदाज उदय. कॅचेस विन द मॅचेस मी नेहमीच म्हणत असतो. कॅचेस विन द मॅचेस. तर कॅचेस विन द मॅचेस. जेवढा कॅचेस सोडाल तेवढा मॅचेस सोडाल. आणि फलंदाज बाद होण्याची शक्यता होती पण 2 धावा त्या जागेवर भेटलेत. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 बॉल 7 धावा अशी समीकरण आता झालंय. तर पुढील षटक घेऊन येतात ते म्हणजे नितीन. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे नितीन. खूप सुरेख अशी गोलंदाजी करतात आतापर्यंत आपण पाहिलेली. पाहूया पुढील चेंडू. संगीतने खूप सुरेख असा फटका गॅपमध्ये खोदून काढलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल पण एक धावाने समाधान मानावं लागेल. 8 धावा. एक चेंडू आणि 8 धावाची धावसंख्या आहे. सुरेख फटका आणि एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. एका धावाने समाधान मानावं लागेल. अजून एक सुरेख फटका आपण पाहू शकता. रनआउटची संधी होती. एवढाच सुरेख थ्रो आणि एक धावाने समाधान मानावं. अजून एक सुरेख फटका कव्हर्सला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा इझिली प्राप्त केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पंचांचा निर्णय येतोय. इथे येतोय एक धावासाठी.
टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. 4 चेंडू आणि 11 धावा. स्ट्रायकर फलंदाज असतील ते म्हणजे उदय. नॉन स्ट्रायकर फलंदाज असतील ते म्हणजे संगीत. पंचांच्या नावाने मारा करतील ते म्हणजे नितीन. 5वा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने चढवलेला चेंडू. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि हा मात्र झेल बाद. उदयला माघारी परतावा लागणार आहे. 5 चेंडू. टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. धावसंख्या अजूनही स्थिर. शेवटचा चेंडू या षटकाचा. आता नवीन फलंदाज इन होतोय तो म्हणजे आदित्य. शेवटचा चेंडू नितीन यांचा. सामोरं जाईल तो म्हणजे आदित्य. 5 चेंडू आणि धावा जाऊन पोहोचतायत ते म्हणजे 11. आदित्यसाठी पैसे लागले तिथे. दीप सोनावणे यांच्याकडनं 500 रुपये एका षटकारासाठी आणि रोहन चव्हाण यांच्याकडनं 500 रुपये षटकारासाठी. एक षटकार मारायचा आहे, 1000 रुपये येणार. 5वा चेंडू, सॉरी 6वा चेंडू. सामोरं जाईल तो म्हणजे आदित्य. टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. शेवटचा चेंडू. सामोरं जाईल तो म्हणजे आदित्य. उत्कृष्ट पद्धतीने चढवलेला चेंडू. चेंडू सरळ क्षेत्ररक्षक हातात जाईल. एक धावसंख्या वेगाने पूर्ण करतोय आणि एक धावसंख्या. टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12. 2 षटक मार्गस्थ झालेत. तर येणारे 12 चेंडू आणि 12 धावसंख्या ठोकावे लागणार आहेत. समीकरण असेल 12 चेंडू 12 धावा. स्ट्रायकर फलंदाज असणार आहे तो म्हणजे आदित्य आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज असणार तो म्हणजे संगीत. 12 चेंडू 12 धावा. येणारा गोलंदाज तो म्हणजे अवी. 12 चेंडू 12 धावा. पुढील येणारा सामना तो म्हणजे रिव्हर थिरोज वर्सेस राजवीर 11. रिव्हर थिरोज नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करणार आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अवी आणि सामोरं जाईल तो म्हणजे आदित्य. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज असेल संगीत. येणारे 12 चेंडू. समीकरण असेल 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. पहिला चेंडू टाकायला मार्ग असतो तो म्हणजे अवी. सामोरं जाईल तो म्हणजे आदित्य. पहिला चेंडू. हा सरळ चाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा चेंडू येतोय निर्धाव. म्हणजे येणारे 11 चेंडू आणि धावा ठोकायचे असतील 12. आता मात्र मॅच इथे फसली आहे. 11 चेंडू 12 धावा. दुसरा चेंडू टाकायला मार्ग असतो तो म्हणजे अवी. सामोरं जाईल तो म्हणजे आदित्य. दुसरा चेंडू आदित्यसाठी. उत्कृष्ट पद्धतीने चढवलेला चेंडू. एक धावसंख्या घेईल का? इथे पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय इथे काय येतोय बघायचंय. पंचांचा निर्णय आउट. खेळाडू तंबूच्या दिशेने परतताना आणि मोठा धक्का इथे बसतोय संगीतच्या नावाचा. पंच 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 सांगायचं वाईट आहे का? वाईट नाहीये. बॅट्समन नेम. बॅट्समन नेम. बॅट्समन नेम सांगायचं आहे. एसके. एसके. संतोष. संदेश. 2 चेंडू अविने सुरेख टाकलेत. एकही धावसंख्या खर्च केली नाहीये. म्हणजे समीकरण असेल 10 चेंडू आणि 12 धावसंख्या. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये धावा ठोकायचे असतील 12. तिसरा चेंडू टाकायला मार्गाचा सामोरे जाईल तो म्हणजे संदेश. चेंडू सरळ चटवलाय. हवे ते चेंडू आणि हा खेळाडू येतोय झेलबाद. म्हणजे 3 चेंडू इथे निर्धाव आलेत. येणारे 9 चेंडू आणि धावा ठोकायचे असतील 12.
इथे मात्र समीकरण काहीसं बदलतंय. येणारे 9 चेंडू आणि धावा ठोकायचे असतील 12. नवीन येणारा फलंदाज तो म्हणजे चंदू. सुरेख अशी गोलंदाजी त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये दाखवून दिली. तर बघूया आपल्या संघासाठी फलंदाजी देखील करतोय का, बघायचं इथे. पुढची मॅच रिव्हर तिरोज वर्सेस राजवीर 11. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. चौथा चेंडू टाकायला मार्ग तो म्हणजे आवी. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, वारंवार दाखवून देतोय की मी देखील गोलंदाजी करू शकतो. 3 चेंडू निर्धाव आलेत. चौथा चेंडू टाकायला मार्गस्थ अवी आणि सामोरं जाईल तो म्हणजे चंदू. बघूया काय करतोय. हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाईल आणि पंचांचा निर्णय येते अवांतर धाव. म्हणजे समीकरण असेल 9 चेंडू आणि 11 धाव संख्या. येणारे 9 चेंडूंमध्ये धावा टोकायचे असतील 11. नऊ चेंडूंमध्ये धावा टोकायचे असतील 11. 3 चेंडू काय सुरेख टाकलेत, पण आता मात्र अवांतर धाव आलेला आहे. येणारे 9 चेंडू धावा टोकायचे असतील 11. चौथा चेंडू चंदू साडी आणि उत्कृष्ट पद्धतीने चढवला चेंडू. काय हा जेलबाद होईल का? पंचांचा निर्णय आउट. जेलबाद. 4 चेंडू काय सुरेख टाकलेत, 1 धाव संख्या खर्च केली. आता मात्र समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि धावा टोकायचे असतील 11. 8 चेंडू आणि धावा टोकायचे असतील 11. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजे सिद्ध. बघूया आपल्या संघासाठी मोठे फटके खेळ का, कारण की समीकरण काहीसं बदललंय इथे. 8 चेंडू आणि धावा टोकायचे असतील पूर्ण 11. काय सुरेख 4 चेंडू फेकलेत आवी गोलंदाजांनी. मात्र इथे गोलंदाजी काय करतोय आपल्या संघासाठी वारंवार दाखवून देतोय. 5वा चेंडू टाकायला मार्गस्थ अवी, सामोरं जाईल सिद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने चेंडू चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. काय मात्र इथे होईल का हा चेंडू? पंचांचा निर्णय 2 हात वर, म्हणजे हा चेंडू देखील येतोय षटकार. APL चा पहिला षटकार, APL चा दुसरा षटकार मारलाय तो म्हणजे सिद्धने. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू आणि धावा टोकायचे असतील 5. 7 चेंडू 5 धावा. पंचांचा निर्णय येतोय षटकारासाठी. पंचांचा निर्णय षटकार. APL चा दुसरा षटकार लावलाय तो म्हणजे सिद्धने. 7 चेंडू आणि धावा टोकायचे असतील 5. समीकरण काहीसं बदललंय. मॅच रोमांचक होताना शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधला सिद्ध सामोरं जाईल आणि हा देखील चढवला चेंडू लेग साइडला. पंचांचा निर्णय इथे. पंचांचा निर्णय 2 धाव संघासाठी. आता शेवटचा षटक कोण टाकणार आहे? 6 चेंडूंमध्ये धावा टोकायचे असतील 3. आता मात्र समीकरण बदललंय. काय फलंदाजी केली आहे सिद्धने. 6 चेंडू आणि धावा टोकायचे असेल 3. कुल 2 चेंडूंचा सामना केला आणि धाव संख्या ठोकली ती म्हणजे 8. बहुमूल्य 8 रन. सहा चेंडू आणि धावा टोकायचे असतील 3. 6 चेंडू आणि 3 धावा. स्ट्रायकर फलंदाज असेल तो म्हणजे आदित्य आणि 5चा मॅचचा हिरो, ज्यांनी संघाला जेव्हा 2 धाव संख्यांची गरज होती ते 2 धाव संख्या डिफेंड केले होते. बॉलरने मंगेश येतोय आणि स्ट्रायकर फलंदाज असेल आदित्य. कीपर क्लोज. काय सिद्धने बॅटिंग केली आहे. 2 चेंडू सामोरे गेला आणि दोन्ही चेंडूंवरती मोठे फटके. कुल 2 चेंडू आणि 8 धाव संख्या आपल्या संघासाठी बनवले. काय मात्र सिली पॉइंट सुद्धा लावलाय.
मॅच रोमांचक. 6 चेंडू 3 धाव संख्या. गोलंदाज असेल तो म्हणजे मंगेश, सामोरे जाईल आदित्य. इथे मात्र काय फिल्डिंग लावली. पहिला चेंडू, हा चेंडू हवेत आहे, कोण नाहीये चेंडूसाठी खाली. 1 धाव संख्या वेगाने पूर्ण करते. दुसरी होईल का? यस इट इज. 2 धाव संख्या पूर्ण. आता मात्र समीकरण पूर्ण बदललंय. मॅच एका साइडने झुकते. 3-11. 3-11च्या बाजूने पूर्ण मॅच वळताना येणारे 5 चेंडू आणि धावा ठोकायचे असेल. 1 धाव संख्या. टीम होईल का? टीमला ट्रॉफी लागू होईल का बघायचं आपल्याला. येणारे 5 चेंडू आणि जरा स्पीडअप करायचं. अंपायर नोंद घ्यायची. आधीच उशीर झालाय. पंचांनी जरा नोंद घ्यायची. येणारे 5 चेंडू आणि धावा ठोकायचे असेल 1. 5 चेंडू आणि 1 धाव संख्या. स्पीडअप करायचंय. आधीच उशीर झालाय. जरा स्पीडअप करायचंय. 5 चेंडू आणि 1 धाव संख्या. फिल्डिंग मात्र खूप क्लोज. काय फिल्डिंग लावली आहे टेस्ट टीम. 5 चेंडू धावा ठोकायचे 1. मंगेश सामोरं जाईल आदित्य. येईल का 1 धाव संख्या? ह्या बॉलवर मॅच फिनिश होईल का? यस इट इज विकेट. विकेट येतो इथे. आता मॅच मध्ये एक बदल. 4 चेंडू आणि धावा ठोकायचे असेल 1 आणि मैदानाच्या आतमध्ये दाखलतोय तो म्हणजे सुनील. 4 चेंडू आणि धावा ठोकायचे असेल 1. कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने. थ्री लेवलला जे धक्के लागलेत ते 7 धक्के लागलेत. ओके 6 लागलेत. 6 लागले. येणारे 4 चेंडू आणि समीकरण असेल ते म्हणजे 1 धाव संख्या. 4 चेंडू 1 धाव संख्या. सामोरं जाईल तो म्हणजे सुनील, 5च्या मॅनचा मॅन ऑफ द मॅच. चढवलेला चेंडू सरळ जाईल. हा मात्र येईल का? येस इट इज. 1 धावचा. कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. तिथू नाही बाहेर. पुढील येणारा सामना तो म्हणजे रिव्हर तिरोज वर्सेस राजवीर 11. रिव्हर तिरोज पटापट आपली प्लेयर्स लवकर लवकर